महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बहुचर्चित ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। कारण ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत। दिल्लीमध्ये लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाची नोंदणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घडामोडीनंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे हे खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची ही जोरदार चर्चा आहे। या बंडखोर खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय। या घडामोडींमध्ये आता सर्वांच्या नजरा ठाकरे गटाच्या आमदारांकडे लागल्या आहेत। खासदारांनंतर आमदारांमध्ये ही नाराजी वाढणार का, आणखीन फूट पडणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। ऑपरेशन टायगर नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले। अशातच ठाकरे गटाच्या विद्यमान 20 आमदारांची यादीही चर्चेत आली आहे। त्यामध्ये आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुनील राऊत, अनंत नर, राहुल पाटील, वरुण सरदेसाई, महेश सावंत यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे। दरम्यान शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनीही मोठं वक्तव्य करत ठाकरे गटाला इशारा दिला आहे। फक्त खासदारांचाच विषय नाही, मुंबईतील नगरसेवकही तुमच्याकडे राहतात का ते बघा, असं ते म्हणाले आहेत। एकीकडे ठाकरे गट या संपूर्ण प्रकरणाला राजकीय दबावाचं राजकारण म्हणत असताना दुसरीकडे शिंदे गट याला आपल्या वाढत्या ताकदीचं प्रतीक मानत आहे। मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर नवं आव्हान उभं राहणार का आणि 2029च्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन मोठे बदल पाहायला मिळणार का? या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? ठाकरे गट पुन्हा मजबूत होईल की आणखीन फूट पडेल? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।